कोकणी माणूस हा जात्याच कष्टाळू आणि समाधानी वृत्ती असलेला, एक वेळ पेस मिळणार पण कुणापुढे हात पसरणार नाही अशी त्याची मानी वृत्ती. कालांतराने हाच कोकणी माणूस शहराकडे आकर्षित झाला. चाकरी म्हणजेच नोकरी करू लागला, पण तरी सुद्धा मानीच राहिला. म्हणूनच तो गावाकडे आला की त्याला एक वेगळाच मान असतो. मात्र आता चाकरमानी हा शब्द वापरायचा नाही, त्याऐवजी कोकणवासी असं म्हणायचं, असं परिपत्रक आता सरकार काढणार आहे. पाहूयात त्याबाबतचा हा वृत्तांत. अरे येवा लवकर, चाकरमानी इलो अशी आरोळी आजही कोकणामध्ये ऐकू येते. चाकरमानी म्हणजे नोकरीनिमित्त गाव सोडून शहरात गेलेला. मुंबईत नोकरी करणारा चाकरमानी गावात आला की कोकणातल्या गावांमध्ये त्याचं आदरानं आणि प्रेमानं स्वागत केलं जातं. हल्ली कोकणातल्या प्रत्येक कुटुंबातली एक तरी व्यक्ती मुंबईत असते. शिमगा आणि गणेशोत्सव हे दोन सण चाकरमान्याच्या आगमनाचे. कितीही काम असलं तरी या सणाला एक दोन दिवस का होईना मुंबईचा चाकरमानी गावात हजर राहणारच. तसंच गावातल्या देवाचा वार्षिक उत्सव असेल अशा कार्यक्रमांना सुद्धा चाकरमानी येतोच. आणि जर त्याला यायला जमलं नाही तर किमान पैशांची मनी ऑर्डर तरी यायचीच. आज जमाना बदललाय. कोकणातही किंवा इतर ठिकाणी अनेक जण आता नोकरी करतायत. त्यामुळे चित्र बदललं असलं तरी मुंबईतून येणारा हा चाकरमानीच हे समीकरण कायम राहिले. अनेक दशकांपासून कोकणातल्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमधले नागरिक कामाच्या, नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये उदरनिर्वाह करतायत. त्यामुळे चाकरमानी हा शब्द प्रामुख्यानं कोकणातून शहरामध्ये नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्तानं स्थलांतरित झालेल्या नागरिकांसाठी रूढ झालाय. पण आता काही संघटनांनी चाकरमानी शब्दावर आक्षेप घेतलाय. चाकरमानी हा शब्द अपमानकारक वाटत असल्यामुळे सरकारी कागदपत्र आणि शासकीय कामकाजात त्याऐवजी कोकणवासीय हा शब्द वापरण्याची आग्रही मागणी केली आहे. त्यामुळे हा शब्द अवमानकारक असल्यामुळे तो हटवून त्याऐवजी कोकणवासीय असा शब्द वापरा असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सामान्य प्रशासन विभागाला दिले. लवकरच याचं परिपत्रक काढलं जाणार आहे. सरकारकडून जरी हे निर्देश दिले गेले असले तरी कोकणी माणसाला काय वाटतं तुम्हीच पहा. आम्ही आता इतकी वर्ष मुंबईला राहतोय, तर आम्हाला गावी गेल्यानंतर आमची वडीलधारी माणसं आहेत ना, जी होती ती सर्व आम्हाला चाकरमानी असं ते बोलायचे. कोकणवासी कोण बोलायचं, कोकण आहे ते बरोबर आहे, पण चाकरमानी शब्द आपल्याला मराठी माणसाची योग्य वाटतं असं माझं. मुंबईत जेव्हापासून आलेलो आहे तेव्हापासून आम्हाला मुंबईत चाकरमानी म्हणूनच संबोधलं जाते आणि आम्हाला त्याचा गर्व आहे. चाकरमानी आहे याचा आम्हाला गर्व आहे. कोकणवासी आता यांच्या आदेशावरती आम्ही चालणार नाहीये, कारण आम्हाला कोकणवासी हे योग्य वाटत नाहीये. चाकरमानी हा शब्द अमूल्य आहे. आम्ही जेव्हा गावी जातो त्या टायमाला आम्हाला सगळे चाकरमानीच म्हणतात. आणि अजित पवार जे आहेत ते आमच्याकडचे नाही आहेत, ते बारामतीचे आहेत. त्यांना चाकरमानी हा शब्दाचा अर्थ माहिती आहे का? कोकणवासी, कोकणातच आमचा जन्म झालो हा, कोकणवासीच आवडत आमका. कोकणवासी म्हटलेलं आवडेल, कारण आमचं मूळ कोकणातलं आहे, त्याच्यामुळे कोकणवासी म्हणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. कोकणवासी शब्द बरोबर आहे, कारण आम्ही कोकणातले आहोत. आमचं इथे आत्मा कोकणाशी जोडलेला आहे, त्यामुळे कोकणवासी शब्द बरोबर आहे. यावर कोकणचेच असलेल्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री नितेश राणे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. आपण सर्वजण जे मुंबईमध्ये नोकरीनिमित्त येत असो त्या सगळ्यांना पूर्वीपासून एक कोकणाची एक वेगळी अशी ओढ आहे. प्रत्येकाला असं वाटतं की आपण कोकणामध्ये प्रत्येक सणाला गेलं पाहिजे आणि त्यामुळे सणाला जाण्याची एक पद्धत आहे. तशीच एक पद्धत की कोकणवासीय जो मुंबईमध्ये किंवा बाहेरगावी जो कामानिमित्त येतो त्याला चाकरमणी असं गावातील मंडळी म्हणत असतात. त्यामुळे त्यांच्याबद्दल आदराने म्हणणं अशी ही एक पद्धत आहे. आमच्या प्रेमाने काही एक दुसऱ्याला बद्दल बोला, आम्हाला काही हरकत नाही. शेवटी आम्ही कोकणातले राहणारे, आम्हाला तुम्ही कुठल्याही नावाने आमचं नाव घ्या किंवा आम्हाला पुकारा, आमचं काही चिंता नाही. शेवटी काही भावना होती त्यानुसार अजितदादांनी तो निर्णय घेण्यात आला. पण शेवटी प्रेमाने कोकणवासियाला काही बोला, ते हक्काने तुम्हाला तुमच्या जवळ घेतील. म्हणूनच तर आम्हाला फणसासारखं बोलवलं जातं ना. आम्ही बाहेर काटेरी दिसले असले तरी आतमधून फार मऊ आहे आणि म्हणून आमचा तो मूळ स्वभाव असल्यामुळे नावाच्या बाबतीमध्ये आम्हाला चिंता नाही.
चाकरमानी शब्द बदलला म्हणून कोकणवासियांचे हाल बदलणार आहेत का, असा संतप्त सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी विचारलाय. कोकणवासियांचे हाल आहे. 12 वर्षांना मुंबई गोवा रस्ता तयार होतोय. त्यांना गणपतीला जायला अडचणी आहेत, त्यांना बसेस नाही, त्यांना रेल्वे नाही पुरेशा, आणि म्हणून कोकण फक्त नाव बदलल्याने मला असं वाटत नाही कोकणवासियांचे हाल बदलतील. तेव्हा सगळ्यात आधी कोकणवासियांचा हा जो विकासाचा प्रश्न आहे तो सोडवला पाहिजे असं मला तरी वाटतं. चाकरमानी शब्दाबद्दल कोकणातल्या नागरिकांच्या मनातल्या भावना पाहता नेमका हा निर्णय सरकारनं का बरं घेतला असा प्रश्न सर्वांना पडलाय. कोकणवासियांना सुगीचे दिवस यावेत असं वाटत असेल तर मुंबई गोवा महामार्गाचा मुद्दा मार्गी लावा. कोकणात जायला कधीच रेल्वेचं तिकीट मिळत नसल्यामुळे अनेक जण वेटिंगवर असतात. दुप्पट पैसे मोजून तिकीटं मिळवावी लागतात. त्यावर तोडगा काढा. खरं तर प्रश्न अनेक आहेत, त्याची उत्तरं सरकारनं शोधावीत अशी माफक अपेक्षा कोकणच्या चाकरमान्याची आहे. अमोल पेडणेकर, झी 24 तास, मुंबई.